नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी केवायसी सुरू झालेली आहे। त्यासंबंधी जे काही शेतकरी त्यांची पहिली यादी आलेली असून त्या शेतकऱ्यांना केवायसी करणं गरजेचं आहे। ती केवायसी कशी करायची ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यासाठी आमचा व्हिडिओ हा संपूर्ण बघा, तसंच आमच्या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला महा ऑनलाईन या वेबसाईटवरती लॉग इन करून घ्यायचं आहे। सदरी लॉग इन करण्यासाठी आयडी हा फक्त सेतू कार्यालयामध्ये उपलब्ध आहे। तुम्ही जवळचे सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुमचे प्रमाणीकरण करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे मध्ये गेल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या ही काही योजना आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक निवडून इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या प्रकारचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। यामध्ये तुमचं नाव आलेले असल्यामुळे तुमची संपूर्ण माहिती इथे दाखवण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला इथे वरती आधार नंबर ॲक्सेप्टेड शो इन द लोन अकाउंट, इथे तुमचा आधार नंबर जर शेवटचे 4 अंक बरोबर असेल तर तुम्हाला इथे येस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे खाली पुन्हा एकदा टिक मार्क या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो, तुमची माहिती सर्व बरोबर असेल तुम्हाला या दोन्ही ठिकाणी येस या टिक मार्कवरती क्लिक करून तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो, तुम्हाला केवायसी करण्यासाठी तुमच्या लॅपटॉपला तुमच्या कॉम्प्युटरला थंब डिव्हाइस जोडून घ्यायचं आहे। थंब डिव्हाइस जोडल्यानंतर तुम्हाला इथे ही काही टिक मार्क दिलेली आहे, इथे दोन ठिकाणी तुम्हाला इथे टिक मार्क इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। टिक मार्क केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला वरती आधार ई केवायसी असं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला कॅप्चर फिंगरप्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमचं थंब त्या मशीनवरती ठेवायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही बोट ठेवलेलं आहे ते तुमचं कॅप्चर होणार आहे। कॅप्चर झाल्यानंतर मित्रांनो, तुमची केवायसी या ठिकाणी पूर्ण होणार आहे। केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वरती मित्रांनो प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जी काही केवायसी केली आहे त्याची प्रिंट तुम्ही काढू शकता। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।